तर किरू पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक लगावण्यात आले. पाहावं लागेल एका बाजूला गेम चेंजर आहे. पहिल्या मॅचमध्ये जर का गेम चेंजरचा आपण विचार केला तर तब्बल 43 जवा धावफलकावरती ठोकल्या होत्या. 47 जवांचं आव्हान त्यांनी सुद्धा सेट केलं गेलं होतं. आता सुद्धा पहिला बॅटिंग आलेली आहे. पाहावं लागेल. यस, लेट्स प्लेचा इशारा. पहिला चेंडू, नो चेंडू, नो चेंडू, नो +1. 2 धावा धावफलकामध्ये ऍड होताना आपण पाहतोय. मग पहिल्या चेंडूवरती आपण अतिरिक्त धावा पाहतोय. ओके, पाटील नेटवर्क टायमर ऑन ठेवायचा आहे. 15 मिनिटात 4 षटक होणं गरजेचं आहे. हातामध्ये हातामध्ये फेकी. स्ट्रीटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. सुरेख क्षेत्ररक्षण असारा. प्रॉपर टायमिंग वरती डाईव्ह लगावली. चेंडूला आत ठेवण्यात आलं. खूप चांगलं एफर्ट आपण पाहतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक आपण पाहतोय 4. कट केले गेले चेंडूला आपण पाहतोय डिक्लेअर झोनच्या दिशेने. बघा 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक धावा आपण 5 पाहतोय. मोरेगाव नगीनदास प्रीमियर लीग आपण सर्वजण पाहतोय. कालच्या दिवसामधले आपल्या 2 संघ टॉप 2 च्या दिशेने जातात, म्हणजे टॉप 4 च्या दिशेने जाताना दिसले. आजच्या दिवसातील कोणते 2 संघ असतील जे क्वालिफाय होताना दिसतील आपल्याला. आणि आपण पाहतोय या ट्रॉफी मोरेगावाची सर्वात जास्त खासियत जेव्हा जेव्हा या मैदानावरती मॅचेस होतात खूप चांगले सुंदर, म्हणजे मोरेगाव नगीनदास प्रीमियर लीगसाठी ट्रॉफी असू दे या नेमा बॉईज चॅम्पियन ट्रॉफी असू दे, दोन्ही स्पर्धेसाठी खूप चांगल्या ट्रॉफ्याज आल्या आल्या सर्वांच्या नजरा तिकडे जातील अशा या ट्रॉफ्या ठेवण्यात आल्यात. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा 7 पाहतोय. आणि मोरेगाव चॅम्पियन म्हणजे मोरेगाव आपण नगीनदास प्रीमियर लीग मध्ये नेहमी पाहतोय की चांगल्या प्रकारे आपल्या खेळाडू पुन्हा एकदा सुरेख क्षेत्र नजारा. फेकी बघू शकता चेंडूला कशा प्रकारे कलेक्ट केलं गेलं. फेकी केल्यानंतर गॅदर करून यष्ट्यांवरती सुद्धा लावण्यात आलं. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. लगातार त्याच दिशेने 2 वेळा चेंडू आला आणि दोन्ही वेळा खूप चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये दिसलं. षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा. आठ धावा धावफलकावरती आपण पाहतोय. स्टेटच्या दिशेने चेंडू हातामध्ये नाही येते. हातामध्ये सारखं चेंडू नाही आला तर सिंगल कंप्लीट होताना. धावफलकर धावा आपण पाहतोय. 9 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. बॅकफुटर येऊन मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये सरळ चेंडू षटकाराला जातोय. विकेटचं पतन. गडीबाद. दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा आपण 11 धावा पाहतोय. 9 धावा आहेत. 9 सॉरी 9. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 9 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अंकित गवस नवीन फलंदाज. पहिला चेंडू आला आला आपण पाहू शकता ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही झालाय. निर्धाव चेंडूची सांगता. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाले. 9 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. ऑन साइडला घेऊन काढले आपण. भावेश चेंडूवर येईपर्यंत राहतील थोडेसे दूर आणि चेंडू 1 धावेसाठी डिक्लेअर मध्ये जाताना दिसतोय. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाले. धावफलकर धावा 1010. 10 धावा धावफलकावरती.
ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, सुरेख क्षेत्ररक्षणाचा जय्या पाटील होते. जितक्या वेगाने चेंडूवरती आले तितक्याच वेगाने रिॲक्ट आणि चेंडूला मैदानाच्या आतमध्ये आणि बॅकअप खूप चांगल्या प्रकारे होता. 22 सुद्धा चेंडूवरती नजरा शेवटच्या क्षणापर्यंत होत्या आणि त्या चेंडूला आतमध्ये ठेवण्यात आलं होतं. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. बॅकफुटवर मारण्याचा प्रयत्न, कल्पेशने चेंडूला 8 ढकल जास्त चमेचे होते. षटकाच्या समाप्तीनंतर धावपळकर धावा आपण पाहतोय 12. चेंडू मागे निघून जातो यष्टी रक्षकाच्या. मग तीर्थ पॅकर या संघाची आपण जर का स्ट्रॅटेजी रणनीती पाहिली, पहिल्या 2 षटकामध्ये जितक्या धावा येतील म्हणजे जास्त धावा आल्या कमी धावा आल्या तर दबाव टाकण्यासाठी नेहमी तिसरं षटक जोगित पाटीलला दिलं जाते. कारण की जोगितच्या अगेन्स्ट मोठे फटके खेळणं थोडंसं कठीण आहे. याचं कारण सुद्धा आहे जोगित प्रॉपर फॉर्ममध्ये आहे आणि मोरेगाव चॅलेंजर्सकडून गोलंदाजी करत असताना सुद्धा खूप चांगले प्रभावित करणारी कामगिरी त्याच्या माध्यमातून नेहमी केली जाते. आणि हाच खेळाडू आहे ज्यांनी खेळत असताना अशा प्रकारे काही मॅच आपल्या बाजूने गोलंदाजी करत असताना झुकवल्या आहेत. ते खऱ्या अर्थाने उल्लेखनीय कामगिरी जोगित पाटील नेहमी केली जाते. आता मॅचचं समीकरण आपण जर का पाहायला गेलो तर 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावपळकर धावा 14. अंकित गवसमध्ये सुद्धा क्षमता आहे की मोठे फटके खेळण्याची, पण इथून कोणत्या गोलंदाजा अगेन चान्स घेतला तर ते चान्स केला जातो फेकी. मग काय याचीच गोष्ट याचीच चर्चा केली जाते ना, मैदानाच्या आतमध्ये जर का मोठे फटके खेळत असताना आलेला डॉट थोडासा दबाव वाढवतो, धावफलक स्थिरावलं जाते एका जागेवर. पण खूप चांगलं क्षेत्ररक्षण चेंडूला अडवण्यात आलं. त्याच्यानंतर आपण पाहू शकता फेकी कितक्या वेगाने केली. आज सिद्धेश सकपा यष्ट्यांच्या मागून मॅच काही फिरवू शकत नाही आहे. मोऱ्या बॉईज संघासाठी अडचणीची बाब. पण अमितच्या बॅटमधून तो आलेला चौकार तो सुद्धा चर्चेची बाब ठरली, कारण की अमितला सुद्धा माहिती आहे की एका चौकारानंतर मॅच कशाप्रकारे आमच्या बाजूने जिंकवायची आहे आणि त्याच्यानंतर एक्स्ट्राजवरती कशाप्रकारे कॅल्क्युलेशन. ह्याचं कारण आहे अमित सातत्याने मैदानाच्या आतमध्ये नेमा बॉईजचा संघ जेव्हा खेळत असतो मॅचमध्ये इन असो का नाही पण पूर्णपणे मॅचमध्ये माइंडसेटने इन असतो. प्रॉपर डगआउटमधून कॅल्क्युलेशन अमितच्या माध्यमातून ते केलं जातं. धावफलकाच्या दिशेने येतोय. षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा आपण पाहतोय 16. साठी घेऊन आल्यात धावपळकर धावा आपण पाहतोय नितेश. पहिल्याच चेंडूवरती प्रहार करण्याच्या नादामध्ये सरळ चेंडू बाहेर गेलाय. गडी बाद होताना दिसते. धावफलक एकाच जागेवरती स्थिरावलं जाते 16 वरती. क्षेत्ररक्षण नजारा झेल टिपला जातोय मैदानाच्या आतमध्ये. लगातारच्या 2 चेंडूवरती 2 विकेटचं पतन असताना खूप चांगले डाईव्ह लगावून कॅच पकडण्यात आलेली आहे. इथून दबाव तीर्थ पॅकर या संघावरती आपण पाहतोय कशा प्रकारे समोरच्या संघावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. लगातारच्या 2 चेंडूवरती 2 विकेट. सोळा धावा. तिसरा चेंडू सर लेग बाय आहे. ओके लेग बायचा इशारा केला जातोय. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाले. धावपळकर धावा 17. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न हवे.
क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत आले होते, चेंडू हातामध्ये नाही येत आहे, निसटतोय. दोन्ही खेळाडू एकमेकांकडे बघून हसतायत. याचं कारण सुद्धा आहे कारण की एकाच्या हातामध्ये चेंडू नाही थांबला गेलाय. 4 धावा धावफलकामध्ये ऍड होताना. चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 21 धावा धावफलकावरती. बॅकफुटवरून ऑफसाईडला मारायचा प्रयत्न, सूर्य क्षेत्र नजारा आपण पाहतोय. चेंडूला कशा प्रकारे अडवलं गेलं, फेकी केल्यानंतर ती सिंगल सुद्धा नाही आली गे. आता इथून सिंगल येणं गरजेचं होतं कारण की धावफलक एकनिका पुढे जाणं गरजेचं होतं. आता शेवटच्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न केलाच आहे, पण इथून जर का मोठा फटका नाही आला तर धावफलक 24च्या आतमध्ये थांबवलं जाईल. पण तोच मोठा फटका धावफलक, मग काय याच गोष्टीची चर्चा केली गेली होती. जर का सिंगल आला असता कदाचित या शेवटच्या चेंडूवरती सुद्धा सिंगल येण्याचे चान्सेस झाले असते. पण लगातारच्या 2 डॉटने ते धावफलक एकाच जागेवर स्थिरावलं गेलं. धावफलकर धावा आपण पाहतोय 22 धाव्यांचं आव्हान असणार आहे तीर्थ पॅकर या संघासाठी. 22 इज अ टार्गेट फ्रॉम टीम तीर्थ पॅकर. यानंतर होणारी मॅच गजवक्र विरुद्ध नेमा बॉईज. चला गजवक्र विरुद्ध नेमा बॉईज. चला मॅचला सुरुवात करायची. अंपायरचा इशारा आलाय. जोगित पाटील एका बाजूला, जय्या गोलंदाजी मार्गवरती, जयदीप जसा चौकार आला या मॅचमध्ये सुरुवात आपण थोडीशी खराब पाहतो. एका बाजूला विचार केला तर गेम चेंजरच्या बाजूने पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय 9+4 तब्बल 5 धावा. एक चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 6 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा नोचा इशारा, नोचा इशारा. आता गेम चेंजरच्या बाजूने गेम राहिला नाही का असं वाटते. अशा प्रकारे चुका आधीच आपण जर का विचार केला तर बँक बॅलन्स कमी आहे, थोडंसं बँक बॅलन्स कमी आहे. धावफलकार धावा आपण पाहतोय 11 धावा. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 11 धावा. पुन्हा एकदा नोचा इशारा. पाहिलं तुला. आता या मॅचला पाहून थोडंसं टेन्शन प्रेक्षक वर्गाला आलंय. इतक्या 9 आणि 9 वरती अशा प्रकारे चुका केल्या जात आहेत. धावफलक धावा आपण पाहतोय 16 धावा. ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला पाठवले सीमारेषा पार चौकारासाठी. 20 धावा. 2 धावेची गरज असणार आहे. आता 2 धावेची गरज असताना या पहिल्या षटकामध्ये मॅच संपेल का? 21 धावा. धावफलकार धावा आपण 21-21. आता इथून थोडासा प्रेक्षक वर्ग सुद्धा चिंतित आहे की 22 ची मॅच कधी कधी शेवटच्या चेंडूपर्यंत पोहोचते आणि 22 ची मॅच
पहिल्या षटकामध्ये सुद्धा संपते असं चित्र मैदानाच्या आतमध्ये. अभिनंदन टीम तीर्थपैगर. पराभवाच्या छायामध्ये जावं लागतं गेम चेंजर या संघाला.